नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी अंकुश कोंडेकर आणि तुम्ही पाहता झटपट इन्फो। लाडकी बहीण योजना या योजनेची ई-केवायसी प्रक्रिया सुरू आहे। अनेक बहिणींनी आपली ई-केवायसी पूर्ण देखील केली असेल, परंतु अजून काही बहिणी आहेत ज्या थांबल्या आहेत। तर लक्षात ठेवा, ई-केवायसीची अंतिम तारीख ही 18 नोव्हेंबर आहे। या तारखेमध्ये वाढ होणार की नाही हे सध्या तरी सांगता येत नाही, त्यामुळे उशीर न करता तुमची ई-केवायसी प्रोसेस पूर्ण करून घ्या। आता आपण येऊया थेट मुद्द्यावरती। ज्यांनी ई-केवायसी पूर्ण केली अशा महिलांचा देखील पुढील हप्ता हा बंद होण्याची शक्यता आहे। त्याचं नेमकं काय कारण तर सविस्तर समजून घेऊया। पहिलं कारण, लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे गरजेचं आहे। जर महाराष्ट्र बाहेरील महिलांनी हा अर्ज केला असेल किंवा या योजनेअंतर्गत पैसे घेतले असेल तर त्यांचं अकाउंट इथं फ्रीज केल्या जाऊ शकतं किंवा वसूल देखील केल्या जाऊ शकतं आणि अशा महिलांचे हप्ते आता बंद होणार आहे। दुसरं कारण, एका कुटुंबातील फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात। त्यापेक्षा अधिक लोकांनी जर लाभ घेतला असेल तर इतरांचा हप्ता आता इथे थांबवला जाईल। तिसरं कारण, केवायसी करताना आपल्या पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर इथे दिलेला आहे। सरकार या आधार नंबरद्वारे घरातील सदस्यांची माहिती तपासत आहे, त्यामुळे जर चुकीची माहिती दिली तुमचा इथं हप्ता बंद होऊ शकतो। त्यानंतर चौथं, वयाची अट। लाभार्थींचे वय हे किमान 21 वर्ष ते जास्तीत जास्त 65 वर्ष असायला पाहिजे। बऱ्याच लाडक्या बहिणींनी फॉर्म भरताना चुकीचा जन्मदिनांक टाकला आणि या योजनेचा लाभ घेतला, तर अशा महिलांचा हप्ता इथे आता पुढे बंद होणार आहे। आधार व्हेरीफाईड झाल्यानंतर सिस्टीममध्ये ऑटोमॅटिकली ते व्हेरीफाईड होऊन जाईल। त्यानंतरचं पाचवं कारण, लाभार्थी स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते इथे अनिवार्य आहे। जर ते नसेल तर तुमचा हप्ता येणं बंद होऊन जाईल। त्यानंतर सहावं, वार्षिक कुटुंब उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असू नये। त्यामुळे जर जास्त असेल तर तुमच्या कुटुंबातील मिळणाऱ्या महिलांचा हप्ता जो आहे तो इथे बंद होणार आणि तो हप्ता पुढे मिळणार नाही। त्यानंतर सातवं कारण, ज्यांच्या कुटुंबातील कोणीही आयकरदाता म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करत असेल त्या कुटुंबातील महिलांना जो लाभ मिळत आहे त्या महिलांचा सुद्धा इथे लाभ बंद होणार आहे। त्यानंतर आठवं कारण, जर कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असेल, मग तो राज्य सरकारचा असो व केंद्र सरकारचा किंवा पेन्शनधारक असेल, तर त्या कुटुंबातील महिलांना आता पुढील हप्ता मिळणार नाही आणि तो बंद होणार। त्यानंतरचं आहे 9वं कारण, जर लाभार्थी आधीच इतर शासकीय योजनांचा लाभ घेत असेल, जसे की संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान योजना, श्रावण बाळ सेवा योजना, इतर योजना, तर त्यांना या योजनेचा अतिरिक्त लाभ आता मिळणार नाही। जर महिला ही पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थी असेल तर त्यांना जो डिफरन्स आहे तो डिफरन्स तिथे जमा केला जाणार आहे, म्हणजे 500 रुपयाचा फरक इथे तुम्हाला मिळणार आहे आणि दर महिन्याला पीएम किसान योजनेअंतर्गत जर लाभार्थी महिला असेल तर 500 रुपये हे लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत त्या महिलांना मिळणार आहे। त्यानंतर 10वं कारण, जर कुटुंबातील सदस्य हे आमदार, खासदार, संचालक, अध्यक्ष किंवा कॉर्पोरेशनमध्ये पद अधिकारी असतील तर त्यांचाही हप्ता इथे बंद होणार आहे। त्यानंतरचं 11वं कारण, जर कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीकडे 4 चाकी वाहन असेल ट्रॅक्टर सोडून, तर त्या महिलांचा देखील इथे हप्ता बंद होणार आणि पुढील हप्ता जो आहे तो केवायसी केल्यानंतर मिळणार नाही। तर या सर्व कारणांमुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत येणारे ज्या महिला आहेत त्या योजनेचे हप्ते थांबू शकतात आणि वसूलही पुढे केले जाऊ शकते। त्यामुळे जर तुम्ही ई-केवायसी केली असेल, आपण जे मुद्दे सांगितलेले आहेत ते तपासून घ्या आणि योग्य ती खबरदारी घ्या। हा व्हिडिओ कसा वाटला, हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींपर्यंत पोहोचवा। अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती येत राहतात, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।